या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। विमान अपघात धोक्यातून झाला की धोक्यातून झाला, राज ठाकरेंनी हा रोखठोक सवाल केला। FIR नोंदवण्यात देखील टाळाटाळ केली जाते असं 100% ना। त्या रोहित दादा पवार असो किंवा आमचे काही आमदार लोक मुंबईला काही पोलीस स्टेशनला गेले, बारामतीत गेले, आतापर्यंत दाखल सुद्धा करून घेतलं नाही। इतकी तर वाईट अवस्था आहे ना। अशा एका नेतृत्वाच्या बाबत जर होत असेल तर सर्वसामान्य लोकांचं कुणीच राहिलं नाही ना। गोरगरीब लोकांना जर दिवसा ढवळ्या मारलं तर कोणी गुन्हा सुद्धा दाखल करून नाही घ्यायचे। एवढा मोठा नेता गेलाय आपल्यातून, त्या नेत्याच्या बाबत ज्या शंका आहेत त्या शंका व्यक्त करण्याच्या बाबत कायद्याच्या नुसार कायदा काय सांगतो, कुठली पण एखादी पोलीस स्टेशनला तक्रार आल्यानंतर ती तक्रार दाखल करून घ्यायची असते आणि त्याच्यानंतर शहानिशा करायचं असतं। त्या घटनेमध्ये कुठला जर काडी मात्र संबंध नसेल तर त्याला आपल्याला लगेच 169 करता येतो ना। पण दाखल करून घेणं ते एक महत्वाचं आहे ना। ती घटनेचं दाखल सुद्धा करून घ्याय ना। हे कुठल्या दिशेने चालू आहे? ही हुकुमशाही चालू आहे ना सगळी। नक्की साहेब, DGCAचा जो अहवाल आलेला आहे आज येण्याची शक्यता आहे। त्यात कॉकपिट मधील काही संभाषण वगैरे बाहेर येण्याची शक्यता आहे। आमदार रोहित पवारांना अनेक नेत्यांची भेट घ्यावी लागते न्याय मिळवण्यासाठी, काय सांगा? सगळ्यात महत्वाचं, ज्याने खऱ्या अर्थाने राज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं त्या नेतृत्वाला जर न्याय मिळत नसेल तर ही कुठल्या दिशेने चालू आहे? दादांच्या बाबत जी दुर्घटना घडली त्यामध्ये खऱ्या अर्थाने रोहित दादा पवार हे एकदम अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी करून ठिकाणी प्रत्येक वेळेला ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अद्यापर्यंत कुठला न्याय मिळालेला नाही। 2024 मध्ये महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर नागपूर अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटातील विलीनीकरणाची चर्चा गुप्तपणे सुरू झाली। या प्रक्रियेची सुरुवात एका चिठ्ठी बसून झाली। त्यात अजित पवार आणि जयंत पाटील यांना भेटायला बोलवलं असं बोलले। ह्या विलिनीकरण ह्या सगळ्या गोष्टी काय लपून राहिल्या होत्या का साहेब? नगरपालिकेच्या निवडणुकीला, महानगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही सगळे एकत्र प्रचार केला ना। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तर आम्ही उमेदवार त्या ठिकाणी व्हेरीफाय केल्यानंतर, उमेदवार डिक्लेअर केल्यानंतर त्याला सांगितलं तुला कुठलं चिन्ह पाहिजे, त्याच्या चॉईसने चिन्ह दिलं। तुला घड्याळ लागतं का, तुतारी वाजवणारा माणूस लागतो। आम्ही पुण्या महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दादा असो, आम्ही सगळे, सुनील शेळके, सुनील टिंगरे, रोहित दादा पवार, आम्ही सगळे एकत्र प्रचाराला फिरत होतो ना। सगळे एकत्र प्रचाराला फिरत होतो। जिल्हा परिषदच्या निवडणुका दादा गेल्यानंतर दादांच्या कालखंडात ज्या निवडणुकीची तिकीट वाटप झाली, हे सगळ्या गोष्टी त्या निवडणुकाला आम्ही प्रचार केला ना। सगळं याचा अर्थ हे सगळं ठरलेलं होतं ना, ठरलेलं होतं। गणेश नाईक यांनी वक्तव्य केलंय, सरकारकडे विविध प्रकल्प सुरू आहेत, त्यात लाडकी बहीण योजना सुरू आहे, त्यामुळे अनेक खात्यांवर अन्याय होतो। असे कुठल्या खात्यावर अन्याय होतो, काय होतो, यापेक्षा लाडकी बहीण योजना चालू केली ना, ती आता चालू ठेवली पाहिजे। त्या बिचाऱ्या बहिणींचा आधार म्हणून आपण त्या ठिकाणी ती योजना कंटिन्युटी चालू ठेवली पाहिजे। सरकारला 19-20 होत असतं कुठल्या एखाद्या विभागाला किती निधी द्यायचा, काय द्यायचा, पण ते सरकारचे लोक सक्षम असतात, त्यांनी ते मॅनेज केलं पाहिजे। पण लाडकी बहीण योजना ही आमचं तर म्हणणं आहे ती चालवली तर पाहिजे नाही, उलट त्यांना पैसे वाढून दिले पाहिजे। त्यांनी 21 रुपये देण्याचं पण जाहीर केलं होतं, अद्याप दिलेले नाही, द्यायला पाहिजे। माझं म्हणणं 2100 रुपये जाहीर केले ते 2100 रुपये द्यायला पाहिजे आणि माझा विश्वास आहे सरकारवर 2100 रुपये जाहीर करतील। जाहीर केलं त्यांनी, पण द्यायला सुरू करतील ते। यांनी बोलवलेल्या ब्रीफिंगला येण्यास स्पष्ट नकार देणारे IAS अधिकारी M देवेंद्र सिंग यांना निलंबित करण्यात आलंय। अधिकारी ऐकत नाही, सुधीर मुनगंटीवार यांचा आरोप आहे। अधिकारी ऐकत नाही, जर एखाद्या मंत्री राहिलेल्या माणसाला जर बोलायची वेळ येते ते साहजिक आहे ना। ही हुकुमशाही पद्धतीने चालू आहे। अधिकारी जरी यांचं ऐकत नसेल तर सर्वसामान्य लोकांना दारात उभा करीत नाही, त्यामुळे हे थांबलं पाहिजे कुठंतरी। केस होती अजितदादांवर आणि त्यांच्या कुटुंबावर, त्याच्यातून सुनेत्राताई आणि यांना 70 जणांना क्लीन चिट मिळाली आहे CIDच्या क्लोजर रिपोर्ट। नाही, क्लीन चिट जरी आज मिळाली असेल, पण वास्तविक पाहता शिखर बँकेच्या घोटाळ्याचा दादांचा काहीच संबंध नव्हता। कुठलाही काडीचा संबंध नसताना विनाकारण दादांना त्या वेळेस अडकवण्याचा प्रयत्न केला आणि दादांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला होता।
त्यामुळे ही आज जी क्लीन चिट दिलेली आहे ही मागच द्यायला पाहिजे होतं ना. त्यामुळे दादांसारख्या नेत्याला मानसिक त्रास झाला ना. त्यामुळे आज जरी या गोष्टीमधून निर्दोष मुक्तता मिळाली असेल तर त्या घटनेची कुठला संबंधच नव्हता ना. पारनेर तालुक्यात देठणे गुंजाळ आणि दैट हिवरे गुंजाळ हा गावामध्ये 14 दिवसात 26 गायींचा मृत्यू झाला. 26 12 गायी बाधित झाल्या. काय नेमकी या संदर्भात दुग्ध व्यवसाय कोलमडलाय काय आली? दुग्ध व्यवसाय त्या भागामध्ये कोलमडला आहे. आम्ही त्या संबंधित विभागातील डॉक्टर असू त्या तज्ज्ञ लोकांशी चर्चा केली हे कशामुळे झालं आणि त्या लोकांना मदत मिळाली पाहिजे तात्काळ. ती मागणी पण ऑलरेडी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. मराठी जिवंत राहिली पाहिजे. सगळ्या भाषांचं जर मूळ म्हणलं ना तर मराठी भाषा ही जिवंत राहिली पाहिजे सगळ्यात. त्यामुळे मराठीला दर्जा दिला पाहिजे. मराठी प्रत्येक विषयाला सुद्धा त्या ठिकाणी आपण महत्त्व दिलं पाहिजे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण. रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला.